मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा प्रकार नाशिकच्या येवल्यामध्ये घडलाय। या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील मुलतानपुरा परिसरात राहणारा 3 वर्षीय इरफान अन्सारी आणि 1 वर्षीय आर्या अन्सारी हे दोघे गल्लीत खेळत होते। हे खेळत असतानाच या मुलांच्या चेहऱ्यावर कुत्र्यांनी हल्ला केलाय। या धक्कादायक घटनेत चिमुकल्यांच्या गालाला मोठी इजा झाली आहे। आपण बघू शकतोय किती भयंकर प्रकारे कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतलाय। चिमुकल्यांना तात्काळ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील ढिसाळ कारभारामुळे कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागलाय। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन न मिळाल्याने कुटुंबियांची मोठी धावपळ झाली आहे। सरकारी हॉस्पिटल में लेके आए, यहाँ पे इंजेक्शन नहीं है, अंदर से भेजे बच्चे को तो इंजेक्शन नहीं है, तो सावरगांव को बोल रहे इंजेक्शन। कितने टाके लगे उसको? 5। कुत्र्याने चावा घेतल्यानंतर शहरातील नागरिकांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले। मग तेथील उपजिल्हा रुग्णालय केवळ शोभेची वास्तू आहे का? रुग्णांना रेबीज का मिळत नाही? रेबीजचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही का, असा सवाल आता विविध स्तरातून उपस्थित केला जातोय। सोबतच मोकाट कुत्र्यांवर प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची देखील मागणी नागरिक करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।